ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे. गोपीचंद पडळकर. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण तापलेलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणं गरजेचं असल्याचं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे, तर ओबीसी नेत्यांचा मात्र त्याला कडाडून विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण जरूर द्या, मात्र त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको आहे असं ओबीसी समाजाचं म्हणणं. या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनांच्या बैठका होत आहेत. या सगळ्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण दिले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात आलं आहे असं सरकारकडून सांगण्यात आले, तरी आंदोलन सुरू आहे. ओबीसी समाजात काही संभ्रम निर्माण होऊ नये याबाबत सरकारने भूमिका मांडावी. ओबीसी समाजाने जागृत होण्याची गरज आहे. ओबीसी समाजाने एकजूट करावी. विधानसभाबाबत ओबीसी वेगळी भूमिका घेण्यासंदर्भात अजून कुठलाही निर्णय झाला नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यात बैठक झाली. पुणे शहरातील संघ कार्यालय मोतीबागेत बैठक पार पडली. बैठकीला माढाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. भाजप नेते गोपीचंद पडळकर, खासदार धनंजय महाडिक, नवनाथ पडळकर हे नेते उपस्थित होते. संघाकडून भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं गेलं आहे. या बैठकीनंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख हेही वारंवार म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही. परंतु आता त्याच्यावरती परत आंदोलनं सुरू आहेत. तर आज ही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या वतीनं उपोषणाला बसलेले 2 उपोषणकर्ते यांच्या आत्ताच भेटीला गेलं होतं. तर निश्चितपणे सरकारकडं आमची हीच विनंती आहे की ओबीसी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये, त्यासाठी सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.